नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत हम्पी ट्रिपसाठी। आता मी सध्या आहे सोलापूर रेल्वे स्टेशनवरती। आपण ज्या ट्रेनने जाणार आहोत त्या ट्रेनचा नंबर आहे 56903 सोलापूर धारवाड पॅसेंजर आणि आपलं रिझर्वेशन आहे गदग जंक्शन पर्यंत। चला तर मग आपण आता ट्रेन मध्ये बसूया। आपण सध्या आलो आहोत गदग जंक्शनला। हॉस्पिटे जंक्शन पासून ते हॉस्पिटे बस स्टँडला जाण्यासाठी तुम्हाला ऑटो रिक्षाने किंवा टॅक्सीने जावे लागेल। मित्रांनो, आपण फायनली हम्पीमध्ये येऊन पोहोचलो आहोत। तुम्ही बघू शकता हम्पी हे कर्नाटक राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे। हे तुंगभद्रा नदीकाठी वसलेले आहे आणि येथे अनेक प्राचीन मंदिरे आपल्याला दिसून येतात। यातीलच एक मंदिर म्हणजे विरूपाक्ष मंदिर। हे सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र स्थळांपैकी एक असून जे भगवान शंकराला समर्पित आहे। या मंदिराला सुमारे 7व्या शतकापासून अखंड इतिहास असून विजयनगरच्या सम्राटांनी आपली राजधानी येथे हलविण्याआधीपासूनच विरूपाक्ष पंपा अभयारण्य अस्तित्वात होते। येथे 9व्या आणि 10व्या शतकातील शिवाचा संदर्भ देणारे शिलालेख आहेत। विरूपाक्ष मंदिरामध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला लक्ष्मी हाती दिसून येईल। लक्ष्मी हातीचे दर्शन घेतल्यानंतर लगेचच पुढे आपल्याला विरूपाक्ष मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रवेशरांग दिसून येते। येथे 9व्या आणि 10व्या शतकातील शिवाचा संदर्भ देणारे शिलालेख आहेत। विजयनगरच्या साम्राज्याच्या सुरुवातीस हे मंदिर स्थापन झाले व साम्राज्याबरोबर त्याची व्याप्ती वाढत गेली। मंदिराच्या बहुतेक इमारती विजयनगर काळातील असल्या तरी मंदिराच्या चालुक्य आणि होयसाळ कालखंडात मंदिरात काही भर घालण्यात आली होती। विजयनगर साम्राज्याचा शासक दुसरा देवराया याच्या अधिपत्याखाली लक्कन्ना दंडेश या सरदाराने भव्य मंदिराची इमारत बांधली होती। विरूपाक्ष मंदिराच्या छतावरील चित्रे ही 14व्या आणि 16व्या शतकातील आहेत। आरती झाल्यानंतर आम्ही भगवान विरूपाक्ष म्हणजेच भगवान शंकर यांचे दर्शन घेतले। मंदिरातून बाहेर येताच आपल्याला श्री हनुमानाचे दर्शन होते। बाजूलाच खूप मोठा तलाव आहे। येथे अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत।
मंदिराच्या बाजूला अनेक नागदेवतांच्या शिल्प दिसून येतात. बाजूलाच हेमकूट मंदिर परिसर आहे. विरूपाक्ष मंदिरापासून अगदी 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर श्री विठ्ठल टेम्पल आहे. येथे तुम्ही चालतही जाऊ शकता. तुंगभद्रा नदीमध्ये गोल टोपलीसारख्या होडीतून प्रवास करणे या राईडचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही विरूपाक्ष मंदिराच्या जवळ असलेल्या नदीच्या काठावर जाऊ शकता. यालाच कोरॅकल राईड असे म्हणतात. यासाठी सर्वसाधारणपणे 250 ते 300 रुपये आकारले जातात. विठ्ठल मंदिराकडे जातानाच आपल्याला उजव्या बाजूला मातंग पर्वत दिसून येतो. आपण आता येऊन पोचलो आहोत सुग्रीव गुफा येथे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे सुग्रीव गुफा आहे. ही गुफा सुग्रीवाने वालीपासून लपण्यासाठी वापरली होती आणि याच ठिकाणी श्रीरामांची हनुमान आणि सुग्रीवांशी भेट झाली होती असे मानले जाते. थोडे पुढे जाताच डाव्या बाजूला श्री हनुमान यांचे जन्मस्थान असणारे अंजनाद्री पर्वत हे ठिकाण आपल्याला दिसून येते. टेकडीच्या माथ्यावर एक हनुमान मंदिर आहे, ज्याला अंजना माता मंदिर किंवा मंकी टेम्पल असेही म्हणतात. टेकडीवरून परिसराचे तुंगभद्रा नदीचे आणि हम्पीच्या अवशेषांचे सुंदर दृश्य दिसते. मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहोत श्री विठ्ठल टेम्पल येथे. हम्पीतील विठ्ठल मंदिराचा इतिहास 15व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात सुरू होतो. हे मंदिर देवराय दुसरा यांच्या काळात बांधले गेले, परंतु राजा कृष्णदेवरायाने त्यांच्या कारकिर्दीत मंदिराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. हे मंदिर विठ्ठलाला समर्पित आहे. हे मंदिर अद्भुत वास्तुकला आणि कोरीव कामासाठी ओळखले जाते. मंदिरातून आत येताच आपल्याला सुरुवातीला दगडी रथ म्हणजेच आपल्या 50 रुपयाच्या नोटवर असलेला जो रथ आहे तो आपल्याला पाहायला भेटतो. येथील मंदिराच्या खांबातून आपल्याला सप्तसूर ऐकायला भेटतात. या मंदिराची रचना उत्कृष्ट असून त्यावरती कोरीव नक्षीकाम केलेले दिसून येते. हे नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे.
हंपीच्या विठ्ठलाची मूर्ती हंपी येथे आणून इथल्या रथामध्ये तिची स्थापना केली होती। साक्षात विठ्ठलाने सम्राट कृष्णदेवरायांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि ती मूर्ती पुन्हा पंढरपुरात ठेवण्याचा आदेश दिला। त्यामुळे नाराज झालेल्या कृष्णदेवरायांनी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ती स्थापन केली नाही, अशी या मंदिराची आख्यायिका आहे। आजही आपल्याला हंपी येथे गेल्यानंतर श्री विठ्ठल मंदिरात मूर्ती दिसून येत नाही। चला तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ व माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।